जळगाव शहरामधील हरिविठ्ठल नगर भागात सोनाली दाभाड ह्या पती दीपक दाभाडे आणि मुलगी 3 मजली इमारतीत 2 भावांसह वास्तव्याला होते। पती दीपक दाभाडे हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात। दरम्यान पती आज सकाळी भावासह नातेवाईक वारल्यामुळे भुसावळ येथे गेलेले होते। त्यांची पत्नी सोनाली दाभाडे व त्यांची मुलगी तेजस्विनी हे घरी एकटे होते। त्यांनी सकाळी 9 वाजायच्या नंतर मुलीला एका स्कार्फने गळफास देऊन स्वतः सोनाली दाभाडे दुसऱ्या स्कार्फने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। दुपारी 12 वाजायच्या सुमारास पती दीपक दाभाडे व परिवार भुसावळ येथून घरी आले तेव्हा घटना उघड झाली। तिसऱ्या मजल्यावर पती गेले असता आतून दरवाजा लावून घेतलेला होता, तेव्हा दरवाजाला धक्का मारून आत गेल्यावर दोघांचे मृतदेह पाहताच पती दीपक यांचे अवसान गळून गेले। त्यांनी एकच हंबरडा फोडला। नातेवाईकांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोघांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। यावेळी कुटुंबियांनी मन हेलवणारा आक्रोश केला। दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही। याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत।